सुंदर आहे ना, देखणं आहे ना, काय ना 32 दात दाखवू राहिला बाई. असं वाटते बाई या माणसाची पप्पीच घ्याव काका. लाडा लाडा पप्पी. हा कसे पाहतो लाजून राहिला. आता माया घरानं म्हणते पूर्ण सांगते लोकांसमोर म्हणते लाजून राहिला. एक्का बुकीत 32 दात पाडी पाय ना. अहो बाई मला पाहिले आता नाही माणूस. अहो कार घेऊन आलते के कोणाची कार आणली होती का? भंगार भंगार कार आणली होती. त्या कार मध्ये नाही का बाई 5-6 जण आले. बैठक रूम मध्ये येऊन बसले आणि मग मी चहा पै घेऊन गेली बाई. माझ्या मम्मीनं माझ्या डॅडीनं मला काय सांगितलंच ना, हा तुझा पती होणार आहे म्हणून. मा किती गडबड असते हो बाई. खूप बाई खूप प्रेम करते हो मावळीवाला. एक दिवस बाई माईवाली नाही का कपडे पडून होते बाई धुण्याच्या गोट्यावर. माई नाही का पेटीकोट होता, साडी होती. मी म्हणलं बाई पेटीकोट साडी धुवायला बाई म्हणलं धुतली बाई. माझं तसं चांगलं गुन्हाच आहे बाई. बाई एक दिवस दळण पण दळून आणत होतं. मी म्हणलं धनी ओ धनी जरा दळण दळून आणा. म्हणलं दळण तर दळून आणत गुन्हाच आहे बघ. बाई माझ्या मम्मीने माझ्या डॅडीने मला काय सांगितलं, तुझा पती होणार आहे. मी चहा पै घेऊन आली मावशी. बाई अशी पाहते मी याच्यातला माझा माणूस कोणता होते का बाप्पा. याच्यातला माझा माणूस कोणता होते का. मी अशी भिरी भिरी पाहते बाई. जशी बाई या माणसाची माझ्याकडे नजर गेली ना माय, पाहून घे मागाचं 3 टप्पर. ना भाजीच्या कामाचं ना भरताच्या कामाचं. भेटला असा डुक्कर तोंड्या काळा काळा. बाई बाई मग माई माझी नजर याच्यावर गेली. माय जशी नजर केली बाई खुद कुणा गालामध्ये हसला पाहिजे. आम्हाला म्हणले फसवलं बाई. पोरवा फसूनच घेतलं म्हणे. आणि मग मी नाही का किचन रूम मध्ये गेली बाई. झोकाशानच नाही का अंधाराला पोरवा. जो अंधाराला म्हणे का म्हणे तुझा नंबर दे ना म्हणे. मी म्हणलं कशाला. अर्ध्या रात्री फोन लावायला. माझा नंबर घेतला पोरवा. दररोज मला फोन लावायचा. हॅलो आज कुठं गेलती, आज कायची भाजी केली, ये ना आपण शॉपिंग करायला जाऊ. ये ना मी तुला साडी विकत घेऊन देतो. ये ना मी तुला पेटीकोट विकत देतो पेटीकोट. असं म्हणायचं बाई मला.